नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज. 9 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, आज डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे. आज डबल हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 9 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी आहे. आज डबल हप्ता सोबतच बघा 7,000 रुपये मिळणार. 7,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कसे मिळतील, कुठे अर्ज करायचा आहे, काय योजना आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, 7,000 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला ह्यामध्ये समजणार आहे की 7,000 रुपये तुम्हाला कसे मिळू शकतात. बघा, अतिशय महत्त्वाची योजना आहे, नवीन योजना आहे. या योजनेसंदर्भात बहुतेक माता भगिनींना माहिती नाही आहे आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा, 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. कसे मिळतील, काय महत्त्वाची माहिती आहे, कशा अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. बघा, नेहमीच माहिती जी आपण पाहत असतो ती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2025 इन्स्टॉलमेंट अपडेट. तर बघा, मे 2025च्या हप्त्यासंदर्भाची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं असून या योजनेतील सन्मान निधीच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. बघा, आज जर आपण पाहिलं तर आज आहे 9 जून आहे, बरोबर आहे, 9 जून आहे. आता पैसे म्हणजेच मेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी वाटप सुरू झाला तर 5 जूनला पहिला दिवस होता वाटपाचा, 6 जूनला दुसरा दिवस, 7 जूनला सुट्टी होती, 8 जूनला रविवार होता आणि आज 9 जून आहे म्हणजे सोमवार आहे. तर हे जे काही पैसे आहेत हे 2 दिवसात वाटप होत नाहीत, कारण संख्या खूप जास्त आहे, 2.5 कोटी महिला आहेत. त्यामुळे राहिलेल्या महिलांना आज पुन्हा पैसे जमा होतील. बघा, आज पुन्हा पैसे महिलांना जमा होतील. ज्या महिला भगिनी राहिलेल्या आहेत त्यांना आज पुन्हा पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्या पण खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता पुढची जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, पुढची महत्त्वाची माहिती आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं जात आहे. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी या संदर्भाची माहिती दिलेली आहे. पाहू शकता. बघा, पूर्वीचं ट्विटर, आत्ताचं एक्स या समाज माध्यमावर महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी या संदर्भाची माहिती दिलेली आहे. आणि तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत का ते तुम्हाला तपासायचं आहे. गेल्या वर्षी जुलै 2024मध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचं आश्वासित करण्यात आलं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचं आवाहन केलेलं होतं. त्यानुसार आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलेत. बघा, 2,50,00,000 महिला म्हणजेच काय तर 2.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि तेवढ्या महिलांना लाभ जो तो मिळतो आहे. बघा, योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना 10 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा 11वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. बघा, 10 हप्त्यांचे जर आपण पाहिले तर 1,500 रुपयांप्रमाणे 15,000 रुपये होतात.
11 हप्त्यांचे जर आपण पाहिले तर 16,500 रुपये होतात. म्हणजे 16,500 रुपये सरकारने आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना दिलेले आहेत. किती? 16,500 रुपये. बरोबर आहे? सर्वांना आलेत का 16,500? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मे महिना उलटला तरीही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यातच छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली. दरम्यान जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज जे ते बाद ठरवण्यात आलेत. बघा, जानेवारीमध्ये 5 लाख अर्ज बाद झाले होते, फेब्रुवारीमध्ये 4 लाख अर्ज बाद झालेले होते. आता बघा, तर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलेले आहे. या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता 1,500 रुपये जमा केले जातात. बघा, ही जी काही छाननी प्रक्रिया झाली तर या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता 1,500 रुपये जे आहेत ते 1,500 रुपये जमा केले जात आहेत. पुढे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला SMS येतो 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याच्या नंतर. आता बघा, अदिती तटकरे काय म्हणाल्या तर महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे काय म्हणाल्यात बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी जो आहे तो जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे, असं महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे म्हणालेले आहेत. आता बघा, आपण या ठिकाणी पाहिलेले लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता महत्त्वाचं काय तर 7,000 रुपये वाटप होणार आहेत. कसे वाटप होतील, कोणत्या महिलांना याचा लाभ घेता येईल, काय महत्त्वाची माहिती आहे. ही योजना बहुतेक महिलांना माहिती नाही आहे, तर ती योजना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. 7,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. तुम्हाला 7,000 रुपये पाहिजेत का? 7,000 रुपये ज्यांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. आता बघा, 7,000 रुपयांच्या संदर्भाचे अपडेट तर पाहू शकता. पुढचे अपडेट तुमच्या समोर आहे बघा. LIC विमा सखी योजना. भारत सरकार देशात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी विविध योजना आणते. या योजनांद्वारे महिलांचा सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा उद्देश असतो. बघा, 7,000 रुपयांचं तुम्हाला या ठिकाणी जे काही मानधन आहे ते मिळणार आहे. कशा पद्धतीने बघा, महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्यासाठी विविध योजना जे आहे ते सरकार त्या ठिकाणी आणत असतं. आता पुढे बघा, जबरदस्त माहिती. तर बघा, आता सरकारने भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LICच्या माध्यमातून महिलांसाठी एक खास योजना आणलेली आहे. LICच्या या योजनेचं नाव विमा सखी योजना आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणामध्ये याची सुरुवात केली होती. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना LICकडून प्रशिक्षण दिले जाते आणि विमा एजंट म्हणून काम दिले जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेद्वारे महिलांना 3 वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी दरमहा 7,000 रुपये दिले जातात, दुसऱ्या वर्षी दरमहा 6,000 रुपये दिले जातात, तर तिसऱ्या वर्षी त्यांना दरमहा 500 रुपये स्टायपेंड दिले जाते. म्हणजेच एकूण 3 वर्षात महिलांना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते. या स्टायपेंड व्यतिरिक्त महिला पॉलिसी विकून पहिल्या वर्षी 48,000 रुपयांपर्यंतचं कमिशन देखील मिळवू शकतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना विमा सखी प्रमाणपत्र आणि LIC एजंट कोड देखील दिला जातो. त्यानंतर महिला अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला LIC वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला 7,000 रुपये जे ते या ठिकाणी मिळू शकतात आणि फक्त तुम्हाला विमा एजंटचं काम करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिसी ज्या आहेत त्या पॉलिसी विकायच्या आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.